नमस्कार मंडळी, चला तर पत्ताकोबीमध्ये बेसन पीठ मिसळून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. त्यासाठीच रेसिपी शेवटपर्यंत बघा. पण ही रेसिपी ना मंचुरियनला सुद्धा मागे टाकेल. जे आपण कोबी मंचुरियन बनवतो ना त्यापेक्षाही जबरदस्त असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. झटपट रेसिपी तयार होते, खूप वेळ लागत नाही आणि खूप पसाराही होत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पत्ताकोबी. तसंच मुलेंना पत्ताकोबी खात नाहीत तर या पद्धतीचा हेल्दी हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता, कारण यामध्ये आपण कुठलेही मसाले किंवा सॉसेस वापरणार नाही. अगदी होईल तितकं घरगुती पद्धतीने बनवणार आहोत आणि हा पदार्थ खरंच सांगते तुम्हाला मी सर्वांनाच खूप आवडणार आहे, कारण माझ्या घरामध्ये हा पदार्थ मी 2 वेळेला बनवला आणि तो इतका आवडला की प्रचंड आवडला, इतका आवडीने खाल्ला. म्हणूनच म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत सुद्धा शेअर करावा. तसंच मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही आपल्या चॅनलला जर आणखीन फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपले पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तर इथे पाहू शकता पातळ असा उभा पातळ कट केलेला आहे कोबी. आता या कोबीमध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे बेसन पीठचं प्रमाण अजिबातच मोजून घालायचं नाही. बेसन पीठ फक्त आपल्याला कोबीला कोटिंग होईल इतकंच घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, कोबीमध्ये ना व्यवस्थित असा हा परफेक्ट पदार्थ बनवण्यासाठी आज आपण कुठलेही पकोडे किंवा कुठलंही काहीच नाही, तर एकदम सिंपल पदार्थ आहे पण वेगळा आहे, नवीन आहे. तुम्ही आजवर कधीच ट्राय केलं नसेल तर ह्या रेसिपीला नाव काय द्यायचं ना हे मला कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून आपण याला छानसं असं एक नाव देऊ शकतो. ज्याला जे सुचेल ते नाव तुम्ही सजेस्ट करू शकता. आपल्याला या रेसिपीसाठी जे परफेक्ट नाव वाटेल ते आपण नक्कीच या रेसिपीला देऊया. तर आता इथे आपण पत्ताकोबीला छान बेसन पिठाने कोट करून घेतलं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडेसे जिरे घालायचे आहे, तसंच थोडासा ओवा देखील यामध्ये क्रश करून घालायचा. त्यानंतर थोडीशी हळद घालून घेतली, त्याचबरोबर पाव चम्मच किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर अगदीच पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि हे ओलं करून घ्यायचं आहे. आता पत्ताकोबीमध्ये ना खूप पाणी आपल्याला ॲड करायचं नाही. जर तुम्ही या पदार्थामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घातलं तर तुमचा परफेक्ट पदार्थ न बनता तो तेलकट बनू शकतो. त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं आहे. अगदीच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे फक्त अशा पद्धतीने आपल्याला ह्या पत्ताकोबीला बेसन पीठ व मसाले कोट करून घ्यायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला या व्यतिरिक्त यामध्ये आणखीन स्पायसी आणि चटपटीतपणा आणण्यासाठी तुम्ही यामध्ये वेगवेगळे सॉसेस वापरू शकता. पण जर तुम्ही मुलांना खायला बनवत असाल ना तर शक्यतो सॉसेस टाकणं टाळा, कारण सॉसेस हे एवढे काही चांगले नसतात. बाहेरून आपण विकत आणतो आणि ते सॉसेस इथे वापरतो आणि मुलांना ते म्हणजे त्याच पदार्थ खाण्याची आवड लागते. त्यामुळेच मुले काय करतात, तशाच पद्धतीचा बनवला तर खातात, नाहीतर सिंपल पद्धतीने बनवलेला खात नाहीत. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा पहिल्यापासूनच सिंपल पद्धतीचे पदार्थ मुलांना खायला घालायला द्या, जेणेकरून मुलांनाही साधे सिंपल पदार्थ खायची सवय राहील. तर आता इथे आपलं मिक्स करून झाल्याच्या नंतर इकडे कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये ना अगदी थोडंसं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. इथे अगदी थोडंसं आपण तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यामध्ये हे स्नॅक्स टाकून घ्यायचे आहे. आता हे स्नॅक्स जे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सुट्टे सुट्टे हे स्नॅक्स टाकून घ्यायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं की आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण बनवतोय पत्ताकोबीचे मस्त लाईटवेट स्नॅक्स. तर हे स्नॅक्स खायला खूप चविष्ट लागतात. तसंच मुलांचा नाद मिटवायचा म्हणून यासोबत तुम्ही टॅमॅटो सॉस मुलांना देऊ शकता. शिवाय टॅमॅटो सॉस घरीसुद्धा आपण बनवू शकतो. त्यामुळे ना घरी बनवून ठेवला तर तो फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकतो. त्यामुळे ना तो सॉस तुम्ही मुलांना यासोबत खायला द्या. मुलांना हा पदार्थ खूप आवडणार आणि मुलं नेहमी खायला हाच पदार्थ मागणार. तसंच तुम्ही याच पिठापासून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता. तुम्हाला या पिठापासून किंवा या जे आपण साहित्य वापरलं या साहित्यापासून दुसरा कुठला पदार्थ बनवू शकतो ही जर आयडिया हवी असेल ना तर मला या व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करा. तर आता आपण इथे हाय हीटवरतीच आपल्याला हे स्नॅक्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहे. एकदम कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. तर मस्त मुलांच्या आवडीचे स्नॅक्स आज आपण बनवलेले आहेत. तसं तर मुलांना पत्ताकोबी अजिबातच आवडत नाही, पण पत्ताकोबीचं हे स्नॅक्स माझ्या घरात तरी मुलांना प्रचंड आवडतं. तसंच सगळ्यांनाच खूप हा पदार्थ आवडतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर खाण्याचे
शौकीन असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच हा पदार्थ बनवून द्या. ते तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. इतका जबरदस्त आणि युनिक नवीन रेसिपी आहे, जी आजवर तुम्ही कुठेही पाहिली नसेल किंवा ट्राय केली नसेल. आणि जर तुम्ही ही रेसिपी कुठे पाहिली असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच आपल्या या रेसिपीला नाव सुचवायला मात्र विसरू नका. आपण आता राहिलेले सुद्धा स्नॅक्स जे आहेत ते याच पद्धतीने तळून घेणार आहोत. हाय हीटवरतीच आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहे. जेवढे हाय हीटवरती तुम्ही हे स्नॅक्स तळून घ्याल तेवढे ते कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात. म्हणजे ते अजिबातच तेलकट होत नाहीत. इथे पूर्णपणे स्नॅक्स तळून झाल्याच्या नंतर 2 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहे. आता हे कढीपत्ता सुद्धा यामध्ये तळून घ्यायचा आहे. आता तळून घेतलेलं कढीपत्त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण कुरकुरीत होईस्तोवर हा कढीपत्ता तळून घ्यायचा. आता कढीपत्ता तळला की पाहू शकता तेलाच्या बुडबुड्या लगेचच थांबतात. म्हणजेच काय तर आपला कढीपत्ता एकदम कुरकुरीत तळला गेलेला आहे. आता कढीपत्ता यावरती काढून घेऊया, थोडंसं थंड करूया आणि त्यानंतर मस्त हे स्नॅक्स खाण्यासाठी घेऊया. तर मस्त असे स्नॅक्स तयार झालेले आहे. असं तर आपण काही सॉससोबत खाण्याची गरज नाही, पण जर मुलांना तुम्हाला सॉस द्यायचा असेल तर नक्कीच द्या, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये हा मस्त पौष्टिक असा पदार्थ जाईल आणि मुले तुम्हाला नेक्स्ट टाईमसुद्धा बनवून मागतील की इतका छान आणि चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. आता कढीपत्ता घातल्यामुळे काय होतं, खूप छान असा हा कढीपत्ता लागतो. तुम्ही अगदी अखंड कढीपत्ता न घालता आता हा तळलेला कढीपत्ता आहे याचा एकदम असं म्हणजे तुम्ही यामध्ये कुस्करवून सुद्धा हा कढीपत्ता घालू शकता आणि चटपटीत स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता. तर हे स्नॅक्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. खाण्यासाठी रेसिपी तयार आहे. तुम्हाला लगे पाहता क्षणी तोंडाला पाणी येत असेल तर हेच जर सॉसमध्ये बुडून खाल्लं तर किती चविष्ट लागत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. तर मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मंडळी. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. तसंच बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची रेसिपी परफेक्ट झाली की नाही हे मला कमेंट करून जरूर कळवा. चला तर भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.